Hello, hello. This is the My Artifact episode number 2149. आजची तारीख होती आजची तारीख आहे 12 जानेवारी 2021. आता वाजले रात्रीचे ऑलमोस्ट 1:45 वाजले. कधी कधी नाही का तुमचा मूड समजा जर बहुत बेकार असेल ना तर तेव्हा तुमच्यासोबत गोष्टी पण बहुत ही जास्त बेकार होऊन जातात. ट्रस्ट मी. येस. ऍक्च्युली माझं मूड काऊन आज सकाळपासून हे होतं बिकॉज ऑफ दॅट की गेले 5 दिवसापासून माझं काहीच काम नाही केलं. ट्रस्ट मी. येस. म्हणजे 8 तारखेपासून या काहीच काम नाही. नथिंग ॲट ऑल. इवन 7 तारखेपासून म्हणून घे. 7 तारखेला मी दुपारी काम केलं होतं. संध्याकाळी तर काही कामच नाही झालं. ओके. आणि 8, 9, 10, 11 ओके 4 दिवस. ओके. मला माझं काम काही झालं नाही ना मला बहुतच बेकार वाटते. ऍक्च्युली माय वर्क इज काइंड ऑफ लाईक अ really important parameters for me. Okay. If I didn't do that, it is not really good thing for me. Okay. ऍक्च्युली कसं आहे की जेव्हा मी काम करतो ना काम केल्यानंतर मी 1 घंटा टाइमपास करतो. 1 घंटा की 2 घंटा विथ फ्रेंड्स. म्हणजे संध्याकाळी जायचं, एक्सरसाइज करायचं. ओके. 5 ते 7 दॅट इज ओके. ओके. त्याच्यानंतर मी घरी येऊन पण काम करतो. आय फील रिली फ्रेश. माझ्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग नुसार होतात. ओके. म्हणजे सकाळी उठलं 9 वाजता कामावर लागायचं. 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ओके. 2 वाजता वगैरे जेवण वगैरे झालं. ओके. त्यानंतर थोडंसं काम करायचं 1 घंटा. ओके. 1-2 घंटा. आणि 4 वाजता आपलं इंग्लिश सेशन करायचं. ओके. 1 घंटा. ओके. त्यानंतर 5 वाजता खेळायला जायचं. 5 ते 7 खेळून यायचं. फुल टाइमपास, फुल फ्रेश करायचा. मित्रासोबत थोडा हँग आउट करायचा. ओके. त्यानंतर घरी वापस यायचं, काम करायचं. पण गेले 5 दिवसापासून माझा असं काही होऊनच नाही राहिलंय. येस. कधी ट्रॅव्हल करत आहे, कधी इकडे जात आहे, कधी तिकडे जात आहे, कधी मित्रांसोबत. आणि मला कसं आहे जेव्हा मी कामावर बसतो ना तेव्हा मला कोणी डिस्टर्ब केलं ना मला बहुतच राग येते. ट्रस्ट मी. इट वॉज तुमच्यासोबत असं नेहमी होते. या म्हणजे कसं आहे की जेव्हा नाही का तुम्हाला डिस्टर्ब व्हायचं राहते तेव्हा लोक तुम्हाला फोर्सफुली नाही का तिथे बसवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे म्हणजे पेपरच्या टायमाला वगैरे वगैरे जिथे माझं मन पण नाही लागत होतं. आय जस्ट डू वॉन्ट टू गो आउटसाइड. येस. बट तेव्हा कसं आहे की एवढा प्रेशर होता नाही तू घरीच थांब, काम कर, घरीच थांब, पढाई कर, घरीच थांब, पढाई कर. आता कसं आहे की मला घरी राहून पढाई करायचं आहे तर एव्हरीवन इज टेलिंग मी भाऊ तू बाहेर जा. ठीक निक. येस. हे आण ते आण, मित्र फोन का विचार, हे कर ते कर. इतका राग येते बे मला. इतका राग येतो ना की बहुतच जास्त. यस. कसं मला 5 मिनिट पण जेव्हा नाही का मी असं बाहेर पण जातो ना तेव्हा पूर्ण मूड ऑफ होऊन जाते. कारण आपण त्या झोन मध्ये जातो. जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा आपण त्या झोन मध्ये जातो. तिथून असं एकदम असं स्विच ऑफ सारखं ऑन नाही होत. या एक देवा कंटिन्युअसली 3-4 घंटे कंटिन्यू त्या झोन मध्ये राहायचं. देन यू फील रिलॅक्स. ओके. आज माहित नाही आज माझ्या डोक्यामध्ये बहुतच निगेटिव्ह थॉट्स आहे यार. बहुतच जास्त. इवन राईट नाउ आय वॉज कम्प्लिटली थिंकिंग रिली बॅड. रिली लोकांबद्दल खूप वाईट वाईट विचार येत आहे. आणि असं इट वॉज सो क्रुअल. येस. व्हाय आय डोंट नो. यस. इट्स लाईक जस्ट मी काम केलं नाही ना त्यामुळे असं हे निगेटिव्ह थॉट्स येत आहे. आणि त्यामुळे नाही का मला बहुत गंद वाटत आहे. ओके. बोल बरं व्हॉट इज द मेन रिझन. रिझन हेच आहे की काम झालं नाही गेल्या 3-4 दिवसापासून. आणि आताही मी कामावर बसू शकत नाही. म्हणजे जस्ट लाईक समज जर मी आता कामावर बसलो तर ऑब्व्हियसली मी 3-4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत काम करेल. त्यानंतर मग मी 5 वाजता झोपीन. तर मी उठीन किती वाजता. ऑब्व्हियसली माझं पूर्ण रुटीन कोलॅप्स होऊन जाईल. सो बेसिकली आफ्टर दॅट आर्टिफॅक्ट एपिसोड आय डू नीड टू स्लीप. म्हणजे उद्या सकाळी मी बरोबर
8 वाजता वगैरे उठीन. ओके, जेणेकरून मी माझ्या सगळ्या गोष्टी प्रॉपर वेळेमध्ये सुरू राहील. ओके. आणि आज दुपारी झोपलो पण होतो. या वेल ऍक्च्युअली झालं काय, या एक्झॅक्टली. वेल आज सकाळी मी उठलो वॉज 8 वाजता वगैरे. ओके, 8 वाजता उठलो. उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो, तोंड वगैरे धुतलं, नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मी कामावर लागलो होतो. ओके, आणि मी काम करतच होतो. तर तेवढ्यात नाही का, कसं घरचे पण कामं असतात ना. म्हणजे कसं आहे की हा मी काम करत होतो आणि मग तेव्हा मला रिअलाइज झालं की मला खूप सगळे बोलायचं होतं यार, खूप काही गोष्टी झाल्या होत्या. ओके, आणि गेले मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केले होते. तर मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत बसलो. याच्यामध्ये माझा करीब 1 ते 1.5 घंटा गेला. ओके, आणि मग त्याच्यानंतर मग मी खाली आलो. मग कसं आई आई भांडे घासून राहिली होती आणि आज बाई येणार नव्हती. हा येतो ना. हा, तर बाई येणार नव्हती. तर ऍक्च्युली मग कसं, आणि सोनू पण लायब्ररीमध्ये गेली होती. तर मला फरशी पुसावी लागली. तर मी फरशी पुसली. ओके, त्यानंतर आंघोळ केले आणि आंघोळ केल्यानंतर मग काय आलं की आंघोळ केली आणि त्यानंतर कामावर बसलो. मग त्याच्यानंतर मला नाही का वन मॅनचा कॉल आला, म्हणे येऊन जा म्हणे, हे थोडीशी काही काम आहे म्हणे. तेव्हा एवढी मथ्यात गेली ना माझी, बहुतच जास्त. व्हाय, कारण मी माझ्या फुल इंटेन्शननी काम करून आलो होतो. फुल म्हणजे फुल फ्रेश झालो होतो, जेवण केलं होतं वगैरे वगैरे, आंघोळ झाली होती, माझे सगळे काम आटोपले होते. मला एवढं माहित होतं की आता मी कंटिन्यू आता मी कंटिन्यू 2 ते 5 वाजेपर्यंत मस्त काम करेल. ओके, 5 वाजता फ्रेश होईल, मस्त दाढी वगैरे करीन, आंघोळ वगैरे करीन, वन मॅनच्या सगायला जाईल. ओके, रिसेप्शनला जाईल. ओके, बट वन मॅननी कॉल केला ना, मग मला फोनच उचलूशी नाही वाटलं. मला आय जस्ट डोंट वॉन्ट, मला जाऊशच वाटत नव्हतं, बिलकुल नाही. जस्ट लाईक मला माझ्या कामावर फोकस करायचा होता. बट एवढे सारे कॉल येऊन राहिले होते. आता कसं आहे, वन थिंग इज दॅट, जेव्हा तू नाही का आता कसं आहे, तुला काम कॉल आले, बादलला किंवा प्रशिकला यांना का नाही कॉल आले? वाय? बिकॉज ऑफ दॅट की सगळ्यांच्या मते असं डिसाईड झालं आहे की यांचे पेपर आहे, त्यामुळे यांना पढाईसाठी वेळ द्यावा. आणि माझ्या कामाचं काय, तर इट्स नथिंग मॅटर्स टू यू. येस, इट इज लाईक, हा तू पाहत बस, तू काम, तू पहिले आमच्या कामाला आहे असा. तर डूड यार, हे बघ, लिसन, मी असं नाही म्हणत आहे की कोण तुला काय कामाला लावत आहे. इट जस्ट लाईक तू त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी विचार कर. ओके, म्हणजे तू स्वतःला त्याच्या, आय डोंट वॉन्ट टू, मला कोणाच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करायचा नाही. आय जस्ट लाईक, मला माझं काम महत्वाचं आहे आणि याच्यामुळे माझी लाईफ बिकम बेटर होईल. या समज जर मी माझं काम करून न राहिलोय, तर ऑब्विसली आय विल हर्ट माय सेल्फ. यस, आणि मला कोणाचेच पॉइंट ऑफ व्ह्यू नाही ऐकायचं आहे, मला कोणाचाच पर्स्पेक्टिव्ह नाही ऐकायचं आहे. मला माझं काम पाहिजे, काम पाहिजे, दॅट्स इट. यस, दॅट्स इट. मला काम झालं नाही ना, मला बहुतच गंद फील होते. इट फील्स रिअली बॅड, बहुतच बॅड. ओके, पण कसं आहे की धाडाव एखादा व्यक्ती फोर्स करताना, वन मॅनचे एवढे फोन आले, पिंटीचा फोन आला, याचा फोन आला वगैरे, ये म्हणे कामाला, ये म्हणे कामाला. मला नाही का असं बहुतच बेकार वाटलं यार, बहुत बेकार वाटलं. मग काय, मग नाही माझं मन कामामध्ये लागून राहिलं होतं आणि नाही माझं मन पिंटीच्या मध्ये पण लागून राहिलं होतं. कारण जेव्हा मी काम करत होतो तेव्हा असं वाटत होतं, अरे जाऊ द्या, थोडस पिंटी आहे, आपला महत्वाचा व्यक्ती आहे, कधी ना कधी कामी येत होतं. यस, कधी कधी असं वाटतं की यार डूड, इट जस्ट लाईक मेरा भी काम तो इम्पॉर्टंट है ना यार. ओके, आता मला म्हणायचं असं आहे डूड, हे बा, पिंटी हा वन मॅन महत्वाचा व्यक्ती. हे बा, सांगू, वन थिंग इज दॅट, ओके, तू कितीही काम कर ना डूड, ओके, तू
पेंटीसाठी किंवा वनमॅनसाठी तू कितीही काम कर, यू नेव्हर बी गोइंग टू बी रिअली अमेझिंग पर्सन ॲट ऑल. यस, कारण यांच्या मनामध्ये नाही का विशाल आहे. वेल, आय एम नॉट रिअली कम्पेअरिंग विथ माय सेल्फ विथ अदर्स. यस, बिकॉज ऑफ दॅट की यांनी मला स्वतःला वाईट फील होतं. बट ट्रस्ट मी, येस, दॅट इज अ पॉईंट. ओके, आय डू वॉन्ट टू, मला थोडी निगेटिव्ह थॉट्सचे पण काही ना काही. ओके, माझा जो काइंड ऑफ निगेटिव्ह पर्सन जो असा विचार करत आहे की पिंटी किंवा वनमॅनसाठी नाही का नेहमी विशाल किंवा राहुल किंवा बादल प्रायोरिटी राहील. ओके, तू कधीच नाही राहणार. यू आर द थर्ड विल डूड. या म्हणजे या साऱ्या लोकांनी नाही म्हणलं किंवा काम करायचं आहे तर आय डोंट वॉन्ट टू बी दॅट गाय. या, आय डोंट वॉन्ट टू बी अ दॅट गाय. येस, वेल लिसन, या हे हे बा हे हे वाईट थॉट आहे. असं असं विचार करायला तर नाही पाहिजे. बट बरं, तुला तुझा पर्स्पेक्टिव्ह सांग. ओके, तुला काय वाटत होतं की तुला आजचा दिवस कसा सेलिब्रेट करायचा होता? या, तुला तुझा दिवस कशाप्रमाणे काढायचा होता? या, हाऊ. मला माझा दिवस ऍक्च्युली कसा आहे की मला या रिसेप्शनचं काहीच हे नव्हतं. ओके, म्हणजे कधी कधी असं होते ना की कधी कधी जेव्हा तुम्ही खूप जास्त गोड खाऊन घेता ना, तेव्हा नाही का तुम्हाला त्या गोष्टीची एकदम बहुत असं वाटते की बोध झालं यार. आय डोंट वॉन्ट दिस थिंग. या, आणि जरी तुम्ही नेक्स्ट डे तेच असेल ना, तुम्ही रिग्रेट करता. की रिग्रेट नाही, तुम्ही हेट करायला लागता. या, की एव्हरी डे तू काय गुलाबजामुन खात आहे. ओके, म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला गुलाबजामुन भेटत आहे, खाल्ले, आवडले, ओके. दुसऱ्या दिवशी पण गुलाबजामुन भेटत आहे तर तुम्हाला नाही आवडेल. येस, आय डोंट वॉन्ट दॅट. माझं कसं आहे की नेहमी नॉर्मल किंवा न्यूट्रल राहणं मी प्रेफर करतो. ओके, बिकॉज ऑफ दॅट की कालचा दिवस असा होता ना की काल खूप जास्त वेळ मित्रांसोबत टाइम स्पेंड केला. इट वॉज टू मच. या, ट्रस्ट मी. सकाळी सकाळी 5 वाजेपासून ते कंटिन्यू रात्री 2 वाजेपर्यंत, ट्रस्ट मी, एवढा वेळ त्या लोकांसोबत मी टाइम स्पेंड केला. ओके, त्यामुळे बहुत अजीब अजीब से थॉट्स यायला लागले. ओके, नेक्स्ट डेला म्हणजे आजच्या तारखेला पण मला असं काहीच करायचं नव्हतं. नो, आय जस्ट, माझं आजचा काहीच प्लॅन नव्हता. आज बस मी एवढा विचार केला होता की मी मस्त काम करेन यार माझं. येस, बट कसं आहे की नाही मी माझं काम करू शकलो, नाही मी पिंटीचं काम करू शकलो. मधातच कुठेतरी अटकून गेलो यार. या, मलाच नाही कळत का मी का करून आलो होतो. आय डोंट नो डूड. त्या मोमेंट मध्ये मी विचारच नाही करू शकत होतो की व्हॉट इज हॅपनिंग टू मी. येस, काय झालं होतं अजून त्याच्यानंतर की हा, मग या, वेल, माझं इन द एंड म्हणण्याचा असा अर्थ आहे, ओके, लाईफ मध्ये अशा गोष्टी होतात. यू कॅनॉट कंट्रोल पेंचवर जाणं. यू कॅनॉट कंट्रोल दिस थिंग. येस, कारण तू कितीही नाही म्हणलं असतं, भाऊजीने हो म्हणायला लावलंच असतं. सो या, ओके, वनमॅनचं लग्न आहे, तिथे तुला टाइम स्पेंड करायचा आहे. येस, दॅट इज ओके. येस, आता विशालचं लग्न आहे या 24 तारखेला. ओके, आजची तारीख आहे 12. ओके, म्हणजे इवन जस्ट लाईक 12 दिवसानंतर. तर काय होते की
मी एक क्वेश्चन थोडस माझ्यासोबत मी स्वतःला करतो. ओके. विशाल जेव्हा जातो ना तेव्हा आम्ही त्याला सोडून देतो. ओके. जेव्हा मी नागपूरला जात होतो ना तेव्हा कोणीच मला असं म्हणलं नाही सोडून देतो बा वगैरे असं कोणीच. मी असं ऑब्विसली मला पण वाईट वाटते म्हणा. म्हणजे ऍक्च्युली मी पण असा विचार करतो की कशाला येतं बा सोडून द्यायला वगैरे, मी जातो या. बट विशालच्या वेळेस सगळेच जण येतात त्याला सोडून द्यायला. वाय 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 दुसरी गोष्ट, ग्रुपमध्ये विशाल आला तर या ये आ गया तो, किंवा राहुल जरी आला तरी आपण काय त्याच्यामध्ये असं काय आहे जे तुझ्यामध्ये नाही आहे? डूड, त्याच्यापाशी जॉब आहे, ही इज अर्निंग मनी. पैसा आणि जॉब आणि अशा प्रकारच्या गोष्टी असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे डूड. सिम्पल्स एक्झाम्पल आहे की जोपर्यंत तू बाहेर निघत नाही, काम करत नाही आणि स्वतःच्या ड्रीम्स अचीव्ह करत नाही तोपर्यंत लोक तुला काहीच हे इम्पॉर्टन्स देणार नाही. ओके. वन्स यू स्टार्टेड युअर ट्रॅव्हल जर्नी, ट्रस्ट मी, लोक तुला फॉलो करतीलच. पीपल विल फॉलो यू. सो इट जस्ट लाईक असं काही असं हे नको करू. ओके. वाईट विचार येतात डोक्यामध्ये. ओके. त्यावेळेस स्वतःला टॅकल करणं आणि स्वतःला त्या गोष्टी समजून घेणंच इम्पॉर्टंट असते, ना की त्याच्याशी उलझणं किंवा गोष्ट पुन्हा बिघडवणं. ओके. माझं म्हणण्याचं मिनिंग असंच आहे की कधी कधी गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नसतात तर तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. या मला बहुत वाटलं होतं की आज मी काम करावं, बट मी नाही करू शकलो. आय डू फील रिअली बॅड अबाउट इट. ओके. बट जेव्हा मला रिअलाइज झालं की दिस इज द पार्ट ऑफ मी, म्हणजे माझ्यामध्ये पण अशा प्रकारचा एक थॉट्स आहे जो मला नाही का अशा पण निगेटिव्ह थॉट्स वगैरे असं काही करतो. या समटाइम्स यू डू नीड टू बी अँग्री अबाउट इट. या समटाइम्स कसं आहे, मला बहुत जास्त भीती पण वाटत आहे, बहुत जास्त वाईट आणि बहुत जास्त नॉट सो गुड. यस. सो मला म्हणायचं हे आहे की जे काय होत आहे, जे काय झालं ते झालं. ओके. आणि इट वॉज गुड. ओके. असं काही वाईट नाही झालं, एवढं काही सिच्युएशन इतकी काही खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही झाली. येस. माझ्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट आहे, मला जेव्हा राग येतो ना आणि मला जेव्हा राग व्यक्त करायचा असतो ना तेव्हा मी कसं जेवढा इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे कसं आहे की मी कधी कधी खूप जास्त बोलून देतो, बट म्हणजे कसं आहे, जेव्हा मला कोणा व्यक्तीचा राग आला ना, ओके, बट तो व्यक्ती माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बट राग खूप जेन्युन आहे आणि असं वाटतं की त्याला एकदम मारून टाकावं बा. ओके. तर तशा वेळेस मध्ये नाही का मी एकट्याच जातो आणि बडबड करतो आणि त्याला शिवा देऊन टाकतो. यस. मादर चोद एवढ्या बिलकुल असं. त्यामुळे काय होतंय की माझी शिवा माझ्या मनातून पूर्ण निघून जाते, त्याला लागत नाही. वाय? कारण तो इथे एक्झिस्टच नसतो, त्या मोमेंट तो प्रेझेंट नसतो, बट माझं मन हलकं होते. आज मी फील केलं यार. आज मी कसं आहे की रिसेप्शन मध्ये नाही का वैभवने असं म्हणलं की यार ऍक्च्युली कसं मला राहुल्यासोबत थोडासा झगडा झाला, त्यामुळे माझं थोडस डोकं आउट झालं यार तेव्हापासूनच. येस. सो त्यामुळे आय डू फील लाईक दॅट वे. म्हणजे सकाळपासून असं काही फारसं काही होतं नाही वगैरे. ओके. आय वॉज रिअली गुड. बट जेव्हा राहुल्यासोबत असं काही हे झालं ना तेव्हा पुन्हा असं हे झालं की बहुतच जास्त. येस.
such shit things happens. ओके, याच्यामध्ये काही असं वाईट वगैरे नाही आहे. ओके, बट दिस इज इट. पाहू आपण थोडस नंतर, थोड्या वेळाने फिगर इट आउट करू. आजचा दिवस तू रेस्ट कर. ओके, आणि उद्या लाग तू सकाळपासून कामाला. ओके, काही डिस्ट्रॅक्शन ठेवू नको, काही हे करू नको, कंटिन्यू काम करत राहा. आणि संध्याकाळी 5 वाजले ना की खेळायला जा, मस्त एक्सरसाइज कर, बॅडमिंटन खेळ. ओके, कॉल वगैरे कोणाला करू नको. येस, डोंट डू दॅट. ओके, आणि त्यानंतर 7 वाजले फटाकसे घरी ये, 6:30 वाजले घरी ये, काम कर. ओके, आणि कामाला प्रायोरिटी दे. येस. ओके, मला माहिती आहे आज तू खूप जास्त वाईट थॉट्स विचार करत आहे, बट जस्ट सच थिंग्स हॅपन्स. This is the end. This is the Artifact episode number 2149. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.